आपण बघताय एबीपी माझा. पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाच्या सुनावणी संदर्भात अपडेट घेऊया. पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणीचा दुसरा अंक सुरू झालेला आहे. अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा युक्तिवाद करण्यात येतोय. पक्षाच्या अंतर्गत कामकाजात लोकशाहीचा अभाव आहे. कुठलीही व्यक्ती पक्षामध्ये सर्व अधिकार गाजवू शकत नाही. पण राष्ट्रवादीमध्ये हे सुरू होतं असा युक्तिवाद आता अजित पवार गटातर्फे ॲडव्होकेट कौल यांनी केलाय. अधिक अपडेट जाणून घेऊया प्रशांत कदम यांच्याकडनं. प्रशांत, आजही अजित पवार गट पुढे युक्तिवाद सुरू ठेवतोय आणि त्यांचा पुन्हा एकदा आक्षेप आहे तो पक्षाच्या अध्यक्षांवर, असंच दिसतंय. आजची सुनावणी साधारणपणे 15 मिनिटं उशिरा सुरू झाली. 4:15च्या आसपास ही सुनावणी सुरू झाली आणि युक्तिवाद जो आहे तो आत्ताही नीरज किशन कौल अजित पवार गटाकडनं करतायत. त्यांचा दावा आहे की पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही जी आहे ती नाहीये. नियमानुसार जशा नियुक्त्या व्हायला पाहिजे होत्या तशा होत नाहीयेत. त्यांनी याच्या आधी पण हे सांगितलेलं होतं की ज्या 558 डेलिगेट्सच्या सह्यांनी शरद पवारांची 11 सप्टेंबर 2022ला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं आयोगाला कळवण्यात आलं. मुळामध्ये ते 558 डेलिगेट्स कोण आहेत, त्यांची नियुक्ती कुणी केलेली होती आणि ती नियमानुसार होती की नाही याच्यावरती आक्षेप जो आहे तो अजित पवार गट घेताना दिसतोय. आणि पक्षामध्ये एकच व्यक्ती जो आहे तो अधिकार गाजवू शकत नाही, पण राष्ट्रवादीमध्ये हे चालू होतं. आणि अश्विन, इंटरेस्टिंग आहे की या केसमध्ये अनेक वेळा शिवसेनेच्या केसचा हवाला किंवा त्या पद्धतींचा उल्लेख जो आहे तो होताना दिसतोय. म्हणजे जे रिटर्न सबमिशन अजित पवार गटानं निवडणूक आयोगामध्ये सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास 4 ते 5 वेळा शिवसेनेच्या 2022च्या केसमध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे, तुम्ही या गोष्टींना गृहीत धरलेलं आहे असं म्हणून निवडणूक आयोगाला हे रिटर्न सबमिशन करण्यात आलंय. त्यामुळे इंटरेस्टिंग आहे की ज्या एका वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या एका प्रादेशिक पक्षातली लढाई आपण बघितली, त्याच लढाईचा आधार घेत आता ही दुसरी लढाई सुरू झालेली आहे आणि अजित पवार गटाचा बहुतांश कायदेशीर भर जो आहे तो शिवसेनेच्याच त्या केसच्या अनुषंगानं जाताना दिसतोय. किमान 4 ते 5 वेळा त्यांनी याच केसचा उल्लेख जो आहे तो आपल्या रिटर्न सबमिशनमध्ये केलेला आहे. बघावं लागेल की निवडणूक आयोग जो आहे तो आपला निर्णय देताना नेमकं कुठल्या निकषावरती देत आहे. कारण आयोगाला जेव्हा अशा पद्धतीनं निर्णय करायचा असतो तेव्हा त्याच्या 3 कसोट्या असतात. पहिली कसोटी असते घटनेची, पक्षाची घटना नेमकं कोण व्यवस्थित पालन करतंय. दुसरी कसोटी असते आमदार खासदारांच्या संख्येमध्ये कुणाचं बहुमत आहे आणि तिसरी म्हणजे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये कुणाचं बहुमत आहे. या सगळ्या कसोट्या असतात. निवडणूक आयोग नेमकी कुठली कसोटी लावतोय या केसमध्ये आपल्याला बघावं लागेल. प्रशांत, त्यासोबतच आणखी एक मुद्दा समोर आलाय, तो म्हणजे